तुम्ही अंड्यापासून अंड्याचं कालवण, भजी किंवा पोळी, उकडलेल्या अंड्याची भाजी असे वेगवेगळे प्रकार केलात असाल, तर आज मी तुमका त्याच्यातलोच एक नवीन प्रकार दाखवतले, तो म्हणजे अंडा रवा फ्राय। तर नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आजची रेसिपी हा अंडा रवा फ्राय। कधी ऐकलेलात अंडा रवा फ्राय? कधी खाल्लात पण नसाल, तर आज मी तुमका दाखवतले अंडा रवा फ्राय कसो करतात तो। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। मी एक कढई घेतले, त्याच्यात मी पाणी ओतून घेते। आता ह्या पाण्यात मी 7 ते 8 अंडी टाकून घेते। मी गावठी अंडी टाकले, तुमच्याकडे गावठी अंडी नसतील तर तुम्ही बाजारातली अंडी टाकलात तरी चालतील। फक्त कसा गावठी अंडी लहान असतात आणि जी बाजारात मिळतात ती मोठी असतात। हे बघा, आता ही अंडी मी उकडून घेते। उकडताना ह्याच्यात मीठ टाकायचं थोडासा आणि मग उकडून घ्यायची, मग अशी अंडी चांगली उकडतात। आता हे बघा, अंडी चांगली उकडून घेतले। आता हे एक एक अंडा करून मी काढून घेते। हे बघा, ही अंडी थंड झाल्यावर सोलून घ्यायची। आता सगळी अंडी मी अशी सोलून घेतले। आता ही अंडी आपण कापून घेऊया। आता हा एक असा अंडा घ्यायचा आणि मधोमध असा सुरीन कापून घ्यायचा, अलगद कापून घ्यायचा। हे बघा, असे सगळ्या अंड्यांचे 2 भाग करून घ्यायचे। मी सगळ्या अंड्यांचे 2 भाग करून घेतले। आता मी अंड्यावर मसाला लावूसाठी मसाला तयार करून घेऊया। मी 1 चमचो मालवणी मसाला घेतले। तुमच्याकडे मालवणी मसाला नसत तर तुमचा घरगुती मसाला वापरलात तरी चालेल। आता त्याच्यात मी टाकते पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ। आता त्याच्यात मी अर्धा चमचो आला लसूणची पेस्ट टाकून घेते आणि मी ह्या आता सगळा हाताने मिक्स करून घ्यायचा। आता हे बघा, मी हाताने मिक्स करते। आता ह्यो मसालो बघा, हाताने मिक्स करताना असो सुको लागता। सुको मसालो अंड्याक लागायचो नाही, म्हणून थोडासा अगदी पाणी ओतायचो आणि ओलो मसालो करून घ्यायचो। बघा, एकदम थोडा ओतायचा, नाही ते एकदम पातळ करशा। हे बघा, असो मसालो करायचो। हे बघा, एकदम पातळ पण नाही आणि एकदम असो सुको पण नाही। आता ह्यो मसाला आपण अंडा जा कापून घेतलेलो ना त्याच्यावरती असो लावून घ्यायचं। हे बघा, असो अंड्यावरती मसाला लावून घ्यायचो। आता मी सगळ्या अंड्यांका असो मसाला लावून घेते वरती। हे बघा, सगळ्या अंड्यांका मी मसाला लावून घेतले। आता मी अंडी भाजूसाठी पीठ तयार करून घेते। मी एका ताटात 4 चमचे रवो, 2 चमचे तांदळाचा पीठ आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचो मालवणी मसालो। आता ह्या पीठ आपण हाताने मिक्स करून घेऊया। पीठ चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे। आता ही अंडी पिठात आपण अशी बुडून घेऊया। मी एका बाजूक तवो ठेवले गरम करत। आता त्याच्यावर मी आधी तेल ओतून घेते। आता तेल चांगला गरम झाला। आता त्याच्यात अशी अंडी ठेवून घेऊया। आपण मासे कसे भाजतो सेम तसंच भाजायचा। हे बघा, काय दिसतं बघा अंडा रवा फ्राय। आणि ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा आणि केलात का कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती। आता एक बाजू भाजून झाली। आता मी ही अंडी परतून घेते आणि दुसऱ्या बाजून भाजून घेते। ही बघा, अलगद अशी पलटायची, नाहीतर ही अंडी तुटली। हे बघा, तयार असा अंडा रवा फ्राय। तर चला, तर ही रेसिपी बघून झाली असत तर पटापटा लाईक करा। ही अंडा रवा फ्रायची रेसिपी एकदा नक्की करून बघा, खूपच सुंदर लागतं खाऊ। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।